नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक साटम. मी आपला वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. ही आई करिश्मा आणि ते दोघं जय आणि रुद्र. पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन आलो एका नवीन ठिकाणी. आणि आज आता आपण आलो आहोत वीर जिजामाता भोसले उद्यान, म्हणजेच आपली राणीची बाग आणि मुंबई झू. तर इथे आपण बघूया किती प्राणी बघायला आपल्याला मिळतील. 9:30 वाजता ही बाग ओपन होते. ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. त्याचे तिकीट्स किती आहेत आणि कॅमेराचे रेट्स वगैरे कसे आहेत, आतमध्ये जर तुम्हाला व्हिडिओग्राफी वगैरे करायची असेल ते आपण बघूया. आणि आतमध्ये प्राणी किती आहेत ते पण आपण बघूया. तर राणीच्या बागेच्या आतमध्ये तुम्हाला पार्किंगची सोय आहे. 2 व्हीलर पण तुम्ही इथे पार्क करू शकता आणि इकडेच मागे 4 व्हीलर पण पार्क करू शकता. तर हा मुंबई झूचा मॅप आहे. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला हे पूर्ण टोटल कव्हर करायला. हे आहे तिकीट काउंटर. ॲडल्टसाठी 50 रुपीज आहे आणि लहान मुलांसाठी 25 आहे. आणि कॅमेराचे पण चार्जेस आहेत वेगवेगळे. तर हे तिकीट विंडो आहे. तर तुम्ही कॅश असेल तर तुम्ही समोरून काढू शकता. तर इथे मशीन्स आहेत. तर UPIने तुम्ही तिकीट काढू शकता. तर आमच्या तिघांची 150 रुपये तिकीट झाली आहे. तर QR कोडवरून आम्ही ह्या तिकीट्स काढलेत ऑनलाईन. मस्त इकडे आता सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. तर सकाळी लवकर आपण आलो आहे. 9:30 वाजता ही राणीची बाग ओपन होते. तर जेवढं लवकर याल तेवढं बरं आहे. तर तुम्ही राणीच्या बागेमध्ये कसे याल? सगळ्यात जवळचं स्टेशन आहे राणीच्या बागेमध्ये यायला हे भायखळा स्टेशन आहे. तर भायखळा स्टेशनच्या ऑपोजिट साईडलाच राणीची बाग आहे. आपण जी राणीची बाग बघायला आता आपण आलो आहोत. तर एक खास माणूस आहे आपल्यासोबत जो आपल्याला ही राणीची बाग एकदम एक्सप्लेन करून पण सांगू शकतो, कारण की तो स्वतः इथे कामाला आहे. तर मी जास्त त्याचा इंट्रो देण्यापेक्षा तो स्वतः, आणि तुम्ही त्याला ओळखतच असाल खूप जण, तर त्यालाच आपण विचारूया. तर हा आहे अभिषेक साटम. तर तो स्वतः सांगेल तुम्हाला आता की त्याची ओळख काय आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक साटम. मी आपला वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे, म्हणजे बायोलॉजिस्ट ज्याला म्हणतात. आणि एक तर खूप मी स्वतःला नशीबवान भाग्यवान समजतो की मुंबईसारख्या ठिकाणी ही जी काही 53 एकराची हरित संपदा आहे, अशा ठिकाणी मला माझं काम करायला मिळतं आहे. कारण वाईल्डलाईफसारख्या क्षेत्रात काम करत असताना ऑनफिल्ड काम करायला मिळणार, ते पण मुंबईत आपल्या घराच्या जवळ, आणि जिथे आपण लहानपण घालवलं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी इथल्या माहिती आहेत. जसं तुम्ही बघाल ही संपूर्ण 53 एकराची बाग आहे. त्यात 6000हून जास्त वृक्षसंपदा आहे. ती 6 वेगवेगळ्या खंडातली आहेत. म्हणजे जे आपले 7 खंड आहेत त्यापैकी 6 खंडातली रिप्रेझेंटेटिव्ह ट्रीज आहेत. इकडे छोटे छोटे 64 पॉकेट गार्डन्स आहेत. आणि ही 1862 साली ब्रिटिशांनी ही बनवलेली बाग व्हिक्टोरिया राणीसाठी बनवलेली होती. म्हणूनच काळानुरूप मराठीत त्याला लोक राणीची बाग म्हणायला लागले. आणि स्वातंत्र्योत्तर मग आपली राजमाता आहे वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या नावाने या बागेला नाव देण्यात आलं. आणि माझ्या मागे तुम्ही जो बघताय काळा घोडाचा स्टॅच्यू, सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे. पण काळा घोडा फेस्टिवलला जे नाव पडलं आहे ते खरं मुळात ह्या स्टॅच्यूमुळे. हा स्टॅच्यू आधी ससून लायब्ररीच्या समोर, म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरीच्या त्या गल्लीत समोरच होता. मधल्या काळात जेव्हा मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा पालिकेने बरेचसे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणाहून हलवले आणि तेव्हा नंतर हा पुतळा
इथे बसवण्यात आला. हा लंडनवरून बनवून आणलेला पुतळा आहे. हा आहे किंग अल्बर्ट एडवर्ड 7. आणि त्याचा जे तुम्ही जर नीटपणे ते शिल्प बघाल तर घोड्याची जी ॲनाटॉमी आहे त्याच्या पूर्ण स्ट्रक्चरवर त्याच्या नसा त्याचे प्रॉपर जे काही शेप आहे ते इतकं सुबक केलेलं आहे. म्हणजे त्या काळी 150 वर्षापूर्वी जेवढी टेक्नॉलॉजी नव्हती त्या काळातसुद्धा अशा प्रकारची शिल्प ब्रिटिशांनी घडवले. आणि ही संपूर्ण बाग बनवली. नुसती बाग नाही बनवली तर बागेत जास्तीत जास्त लोक यावीत म्हणून भायखळा स्टेशन बनवलं. एस ब्रिज बनवला जेणेकरून ईस्ट वेस्ट मुंबई कनेक्ट होईल आणि जास्तीत जास्त लोक इकडे येतील. आणि त्याचाच प्रत्यय येतो आहे कारण आता 2016पासून जे काही राणीच्या बागेने काट टाकली आहे, आपलं रूप पालटलं आहे, त्यामुळे मॅक्झिमम व्हिजिटर्स इथे येत आहेत. आणि आत्ता दिवाळीच्या सुमारास जवळपास 40,000 व्हिजिटर एका दिवशी आले. तर आत्ता जे काही नवीन गोष्टी घडल्या आहेत म्हणजे आपण लहानपणी प्रत्येकानेच अनुभवली आहे राणीची बाग, पण ती एकदम वेगळ्या रूपात आता तुमच्या समोर येते. तर आज आपण नक्की बघणार आहोत ती कशी दिसते. नक्कीच थँक्यू सो मच अभि हे सांगितल्याबद्दल. माझ्या मते चांगला ब्लॉग तू करू शकतोस आमच्यापेक्षा इकडे. बरं झालं तू भेटलास आम्हाला. तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोर करू ही बाग. ही जे काही युरोपमध्ये आहे तर कारण हे संपूर्ण राणीबाग ना हेरिटेज ग्रेड 2 बीच्या अंडर येतो. ही मशीन गन आहे का? हा, ही तेव्हाच ब्रिटिश काळातलीच. ओके. तर लायन अजून आला नाही. तर हे लोकांनी कमिंग सूनचं हे बॅनर्स लावले लवकरच येईल. आणि मे बी नेक्स्ट टाइम जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला बघायला मिळेल. अस्वल बघायला जाऊया आपण. तर जो पाण्यामध्ये आहे त्याचं नाव शिवा आहे आणि मागे जो आहे त्याचं नाव आहे शिवानी म्हणून अभिनय सांगितलं. गरमी खूप जास्त आहे म्हणून मस्त पाण्यामध्ये बसून शिवा आंघोळ करतोय. सगळ्यात जास्त ज्याला गर्दी असते ते टायगर वाघ बघायसाठी. हे तर अभिनय काहीतरी केलं. कसला पळत गेलं ना. आणि कसला आला रे नावात. दुसरा मागे समोरून काय केलंस तू अभि? काय केलं खरं सिक्रेट आहे ते. सिक्रेट खरं सांग काय केलं? काय नाही, तिकडे आम्ही गेलो की ते बघून येतात. नक्की. दोघं घे दोघं. क्लास. ही आई. ओके, ही आई आहे करिश्मा आणि ते जय आणि रुद्र. ही आई करिश्मा आणि ते दोघं जय आणि रुद्र. भारी आले रे. तेव्हा कावळ्याच्या मागे पडणार. कावळ्याच्या मागे जाम ऍक्टिव्ह आहेत रे. अरे डेंजर पकडतात. एकदम हेल्दी आहे. कावळ्याला पकडायला झाले. अरे डेंजर डेंजर.
खूपच ॲक्टिवेट हे वाघ. त्याच्यावर उडी मारली, उडी मारली. त्याच्यावर उडी मारली. क्लास रे, असे ॲक्टिव्ह बघायला जी मजा येते ना ती कुठेच अजूनपर्यंत मी नाही बघितली. एवढे जीव बघितले ना. तर आता आपण बघायला आलो आहोत तरस आणि बिबट्या, म्हणजे हायना आणि लेपर्ड. तर बघूया आपल्याला दिसतात का इकडून. हे जे स्ट्रक्चर बांधले आहेत आतमध्ये, जे विविंग डिग तुम्ही बोलता त्याला, ते खूप सुंदर बांधले आहेत, जेणेकरून लोकांना त्रास नाही होणार, की गरम नाही होणार, उन्हात उभं राहायला लागणार नाही. जागोजागी असे फॅन वगैरे पण आहेत. आणि हे बघाल तर तुम्ही इथे प्रत्येक ठिकाणी अशी त्याची माहिती सांगितलेली आहे. हायनाच आहे आणि राईटला आहे ती सौम्य आहे आणि लेफ्टला आहे तो वरून आहे. यांचं वय किती असेल अरे अभि? पण ती थोडी जास्त आहे, 10 वर्षाची. 10 वर्ष. आता आपण बघूया कोल्हा गोल्डन जॅकल. तर इथे दिसेल की नाही ते आतमध्ये बघूया, कारण की दुपारचे 11 वाजलेत, ऊन आहे, तर सावलीत बसतात मोस्टली जाऊन ते. आता ओके, इकडे तो इथे बसतो ना, तिकडून जरा खड्डा केलाय, तो जरा चेक करून. आता दिसत तर नाही आहे तिथे, मे बी आतमध्ये गेले असतील तर. दरवाजाकडची साईड आहे बघ, तिथे या कॉर्नर. तर इकडे आता 2 प्रकारचे डिअर आहेत. एक आहे स्पॉटेड आणि दुसरा आहे बार्किंग डिअर. जे बार्किंग डिअर आहेत ते तुम्हाला दिसत असेल, ते खूप लहान आहेत, छोटे आहेत एकदम. आणि हे स्पॉटेड आहेत. आणि ज्यांना शिंग आहेत ते मेल आहेत आणि ज्यांना शिंग नाही ते फिमेल आहेत. हे वाला ओके. आणि हे स्पॉटेड आहेत तेच, हे आपलं नॉर्मल हरण चितळ म्हणतात. नाही, यांना पण शिंग आहेत ना, 12 शिंग यांना नाही बोलत का? बारशिंगाला पण शिंग असतं, बारशिंगा थोडा वेगळा दिसतो. त्याला स्पॉट नसतं. हां, सांबर इकडे बघ. येतात ना विल्वेटी, तर ते घासतात. ओके, खास खास. हां हां, थोडंसं ते झाडांना घासतात, त्याच्यामुळे ते लागलंच नाही. नवीन पाटे त्याला आपण अशोकाचं झाड म्हणतो ना. हां हां. ते असं शंकू आकारात असतात, हे त्या बाजूला पण आहे किंवा इकडे कुठेतरी आहे बाजूला, पण ते नाही. हे खरं सीता अशोक, म्हणजे अशोक वाटिकेत सीता ज्या झाडाखाली बसलेली ना, ते हे खरं. हे हे खरं. हां, हे सीता अशोक. प्राण्यांसोबत ही जी स्पीसीस आहेत झाडांची, त्या झाडांची स्पीसीसची पण जास्त काळजी घेतली जाते. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं तिथे तुम्हाला बघायला मिळतील. हे पूर्ण इथे त्या लोकांनी बगीचा वगैरे असं बनवलेलं आहे. खूप चांगलं असं मेंटेन केलेली आहे प्रत्येक गोष्ट इकडे. आणि राणीच्या बागेमधलं जे महत्त्वाचं, जे खास आकर्षण आहे, जिकडे सगळे लोक खूप बघायला येतात, पेंग्विन्स, हॅम्बोल्ट पेंग्विन्स बघायला आपण जात आहोत. तर बघूया आतमध्ये कसं आहे पेंग्विन्स. आणि आम्ही वीकडेजला आलो आहे म्हणून गर्दी फार कमी आहे असं मला वाटतं.
पण जर आपण विकेंडला वगैरे आलं असतं तर हे पूर्ण भरलं असतं. झिगझॅग करत यायला लागलं असतं आपल्याला. आधी इकडे यायला आधी एंट्री फी होती, पण आता हा सेक्शन या लोकांनी फ्री केला आहे. तर ही विकेंडची गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. जो झिगझॅग आपण बाहेर बघितला ना, एवढी लाईन होती. अरे बापरे, आज नशीब नाही आहे, आपण डायरेक्ट एंट्री केली आज. आणि तुम्ही बघू शकता आज काहीच गर्दी नाही आहे. आणि मग हवे तसे चा- पाहिजे तसे आणि पाहिजे तेवढा वेळ व्हिडिओ तुम्हाला मिळतात. हे जे आहेत ते हम्बोल्ट पेंग्विन आहेत. म्हणजे मुळात जगभरात पेंग्विनच्या 18 प्रजाती असतात. त्यातल्या 4 ते 5च प्रजातींना बर्फ लागतो. बाकी या थंड समुद्रकिनाऱ्यावर राहणारे पक्षी आहेत, त्याच्यामुळे त्यांना बर्फाची गरज नसते. सो हे आपण आणले साऊथ कोरियाच्या कोवॅक्स ॲक्वेरियममधून. तर ह्यांची साधारण उंची 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढते आणि त्यांचं वजन 4 ते 5 किलोग्रॅम एवढंच असतं. त्यांचं आयुष्यमान 25 वर्ष वगैरे असतं. आता ही जे समोर दिसतोय ना, ज्याचं पूर्ण बेली रिजन व्हाईट आहे, हां, ती 1 वर्षाच्या आतली पिल्लं. आणि मग 1 वर्षाची झाल्यानंतर त्यांची अख्खी पिसं गळून पडतात. तर तो समोर जो दिसतोय हा उभा आहे तो. त्याला आत्ता तो ब्लॅक बँड नेकच्या खाली जो ब्लॅक बँड दिसतोय हां तो आत्ता 2-4 दिवसापूर्वी झाला आहे, कारण की त्याचं मोल्टिंग झालं आहे. म्हणजे त्यांची पिसं गळून नवीन पिसं येतात. तर त्या पद्धतीने इथे आपण टेम्परेचर 15 ते 16 डिग्री मेंटेन ठेवतो. वॉटर पण आणि ॲटमॉस्फिअर पण. आणि जी काही एअर आहे ती 99.99% प्युअर एअर इथे आतमध्ये सोडली जाते. आणि हे पाणी पण कंटिन्युअस फिल्ट्रेशन होत असतं. इथे 11 पेंग्विन गेल्या 3-3.5 वर्षात जन्माला आले. त्याचं सगळं नॅचरल ब्रीडिंग झालेलं आहे. त्यांचे नेस्टिंग एरियाज आहेत त्या बाजूला. आणि आता जे 8 आणलेले पेंग्विन, तिथून आता टोटल नंबर 18 झालेला आहे. यांचं फिडिंगचं कसं असतं? सकाळी दिवसातून 3 वेळा, सकाळी 9:30, दुपारी 2:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता 3 वेळा. एक पक्षी साधारण 700 ते 800 ग्राम मासे खातो दिवसभरात. मग त्यात बोंबील, कारली, त्याच्यानंतर बांगडा हे मासे आपण मुख्यतः देतो त्यांना. लहान मुलांसाठी खेळायला पण या लोकांनी गार्डन केलेलं आहे. तुम्ही चांगला मस्त एक दिवस इकडे स्पेंड करू शकता. आता इकडेच आपण बघणार आहोत पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड्स पॅराडाईज. आपण बघायला जाऊ मगर. आधी मगरीचं सेक्शन कसं होतं आणि आत्ताच्या मगरीचं सेक्शन खूप जास्त या लोकांनी अपग्रेड केलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात ते.
या बाजूला सुसर दिसेल तुम्हाला आणि या बाजूला आहे तिथे मगर दिसेल. आपण खाली जाऊन बघूया, वरतून तर दिसत नाही आहे. तिथे खाली सुसर असतं ना, तिथे चोच मोठी असते. हां, हे आणि हे फक्त दीज आर दी एंडेमिक स्पीशीज, म्हणजे हे आपल्या इंडियातच सापडतं. हो. तर हा अंडरग्राऊंड वे आहे, बांधलेलं आहे त्यांनी, सुपर केलेलं स्ट्रक्चर. ही बघताय ती सुसर आहे, तिची जे तोंड आहे ती बघायला ते लांबट असतं आणि इंडियामध्येच मोस्टली बघायला मिळते. इकडे एक आहे. टर्टल आणि टॉर्टॉइजमध्ये काय डिफरन्स आहे मला? अरे नाही, छोटे कासव आहेत ते फक्त 2 वर्षाचे आहेत. हे टॉर्टॉइज आहेत, हे टॉर्टॉइज आहेत. टर्टल पाण्यात राहतात, टॉर्टॉइज जमिनीवर राहतात. ॲक्वा बर्ड्स. माझ्या मते हे बर्ड नेस्ट ओपन असेल, त्यामुळे ह्या जाळ्या लावतात. ही आपण बालीला बघितलं होतं, सेम तसंच आहे. आणि तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर डायरेक्ट ओपनली बर्ड्स बघायला मिळतील. बाहेर तर नाही येणार, तर इथूनच बघूया एलिफंट आपण कॅमेरा झूम करून. तर इकडे पानघोडा आहे, पण पाण्याच्या आतमध्ये आहेत, बाहेर नाही दिसणार आपल्याला ते. फिरून जर भूक लागली किंवा काही प्यायला वगैरे पाहिजे असेल
तर तिथून घ्या, तिथे तुम्हाला मिळेल. पण जो काही कचरा असेल तर या डब्यामध्ये कचऱ्यामध्ये बाहेर खाली वगैरे टाकू नका. खूप चांगलं मेंटेन केलं आहे. इकडे जे काही फूड आहे ना ते जास्त महाग पण नाही आहे, नॉर्मल रेट्स आहेत. तुम्ही आतमध्ये इथे खाऊ शकता. आणि प्यायला पाणी वगैरे पण आहे, पाणी वगैरे पण इथे भरून पिऊ शकता तुम्ही. आणि हा एक फोटो जो खास अभिचा एक ओळख म्हणून त्याला ओळखलं जातं, की तो जो स्टार मूव्ह झालेला आणि त्याने तो फोटो कॅप्चर केला होता, त्यासाठी खूप अवॉर्ड्स मिळालेत त्याला. क्लास. हे एवढेच नाही, खूप सारे फोटोज आहेत त्याचे, पण त्याने हे चुनी वगैरे फोटो इथे लागलेत फक्त. त्याला विचारूया, अभि तुझी पोस्ट काय इकडे? मी इथे बायोलॉजिस्ट म्हणजे जीवशास्त्रज्ञ म्हणून माझी पोस्ट आहे. आणि एज्युकेशन आणि पब्लिक रिलेशन ऑफिसरचा माझ्याकडे चार्ज आहे. तर जे काही एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी असतात विजिटर्ससाठी किंवा शाळेची मुलं, कॉलेजचे स्टुडंट्स, वेटनरी कॉलेजचे स्टुडंट्स, यांच्यासाठी एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज करणं, अवेअरनेस करणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुझ्यामुळे आम्हाला एवढं चांगली राणीची बाग बघायला मिळाली, जी आयुष्यात आम्ही कधी बघितली नव्हती आणि बघितली पण नसती कधी. कारण सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला जाऊन एक्सप्लेन करणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळेच मग तुझे बोललं जसं ते गाईड ठेवायला पाहिजे. प्लस आपण म्हणून मग वेब सिरीज चालू केली आहे द व्हर्च्युअली वाईल्ड नावाने. त्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी आहे युट्यूबवर द मुंबई झू पेजवर व्हर्च्युअली वाईल्ड प्लेलिस्ट आहे. त्याच्यात 7 एपिसोड्स आतापर्यंत आपण केले, तर ते आहे. चलो चल अभिषेक, थँक्यू. तुझा खूप महत्त्वाचा वेळ आम्हाला दिलास आणि एवढी माहिती दिली त्याच्याबद्दल. तर धन्यवाद. चल भेटूया नंतर, परत येतो मी कधी. येस नक्की, स्वप्नालीला घेऊन नक्की. चल बाय 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 बाय. मधोमध बरोबर वीरमाता जिजाबाई भोसले आणि बाल शिवाजी यांचा हे स्टॅच्यू आहे. जेव्हा मी खूप एकदा अगोदर आलो होतो राणीच्या बागेमध्ये, तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे प्राणी पण कमी होते. मोस्टली सगळे फोटोग्राफीसाठी वगैरे यायचे. आणि आत्ता एवढं सुंदर गेलं आहे. खरंच हॅट्स ऑफ इथे जे काम करतात त्यांच्यासाठी. एवढं या लोकांनी खूप चांगलं मेंटेन केलं आहेत सगळ्या गोष्टी. पब्लिक खुश होतात टायगर्स वगैरे बघून, परत पेंग्विन्स नवीन जे आलेत ते बघून वगैरे. तर मित्रांनो, तुम्हाला ही राणीची बाग कशी वाटली आणि अभिषेकने सांगितलेली ही सर्व माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्लॉग पूर्ण कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा आपले व्हिडिओज. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी.